ठीक, चला स्टार्ट करू आता. आज आपलं काय, आज आपलं पहिला ऑनलाईन लेक्चर. ओके, दिस इज आवर फर्स्ट ऑनलाईन लेक्चर. ठीक आहे. कसलं आहे, 5वी शिष्यवृत्ती मराठी विषयाचे प्रश्न उत्तर दिले आहे. ठीक आहे, इथे काय क्वेश्चन्स पण आहे आणि त्याचे आन्सर पण आहे. याच्यामध्ये कसं करायचं आता, जी आपली स्कॉलरशिपची एक्झाम आहे, 22 तारखेला. ठीक आहे, आता काय करायचंय, पहिला क्वेश्चन बघू आपण. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे आपला शब्द ज्ञान मधला. ठीक आहे, शब्द ज्ञान मधला पहिला शब्द काय आपला, पहिला शब्द आहे आपला धाडसी. धाडसी या शब्दाचं काय ओळखायचं आपल्याला, समानार्थी शब्द. ठीक आहे, उत्तर पण दिले इथेच. त्याचा समानार्थी शब्द काय आहे, शूर किंवा पराक्रमी. पहिला शब्द काय आपला, धाडसी. ठीक आहे, धाडसीचं काय आहे, धाडसीचा समानार्थी शब्द काय आहे, शूर किंवा पराक्रमी. ठीक आहे, आता जाऊ नेक्स्ट क्वेश्चन कडे. पुढचा शब्द आहे आपला अंधार. अंधारचा काय शोधायचा आपल्याला, विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे, उत्तर मी आधीच काढून ठेवले. ओके, अंधारचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, प्रकाश. काय आहे, प्रकाश. ठीक आहे, अंधारचा विरुद्ध शब्द काय आहे, प्रकाश. ठीक आहे, पुढे काय आता, पुस्तक. पुस्तक या शब्दाचं काय द्यायचंय आपल्याला, अनेक वचन. पुस्तक या शब्दाचं अनेक वचन काय आहे, पुस्तके. ठीक आहे, म्हणजे असं आहे आपण मराठीमध्ये असं एक वचन, अजून काय, अजून असं अनेक वचन. ठीक आहे, अनेक वचन. ठीक आहे, एक वचन, अनेक वचन, पुस्तक, पुस्तके. ठीक आहे, असे काही शब्द असतात, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, जे स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे, नेक्स्ट. पुढे गोड भाववाचक नाम. आता आपल्याला एक शब्द दिलाय त्यांनी, काय, गोड. गोड या शब्दाला ओळखायचे आपल्याला भाववाचक नाम. भाव म्हणजे काय, हे नामाचे प्रकार आहे. ठीक आहे, पदार्थवाचक नाम म्हणा, समान नाम म्हणा, भाववाचक नाम, हे काय नामाचे प्रकार आहे. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट आन्सर करतो. गोड भाववाचक नामचं काय, मग गोडवा. ठीक आहे, भाववाचक नाम किती भाव आला पाहिजे. ओके, काय ते भाव तयार झाला पाहिजे, म्हणजे उत्तर काय, गोडवा. ठीक आहे, पुढे काय बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन आपला राजा. राजा या शब्दाचं काय आपल्याला बदलायचंय, लिंग. ओके, म्हणजे उदाहरणार्थ पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग करायचं असं. ठीक आहे, राजा म्हटलं, लिंग कसं बदलायचं, राजाचं काय होईल, लिंग चेंज केलं, राणी. ठीक आहे, असं राणी. ठीक आहे, नेक्स्ट आता. ठीक आहे, आधी 5 क्वेश्चन्स घेतले आपण. 5 क्वेश्चन्स आपण घेतले आता. घेतली ती कशी व्हायची होती, मराठी व्याकरण. ठीक आहे, व्याकरण सॉरी, किंवा विरुद्ध शब्द, अनेक वचन, भाववाचक नाम, लिंग बदला, असे काही शब्द असतात, असे काही क्वेश्चन्स असतात जे विचारतात स्कॉलरशिपच्या एक्झामला. ठीक आहे, नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट येतं व्याकरण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपलं काय आहे, व्याकरण. नेक्स्ट आहे सीता फुल तोडते. याच्यामध्ये काय ओळखायचंय, नाम. काय वाक्य आहे, सीता फुले तोडते. यात काय ओळखायचंय, यात ओळखायचंय नाम. काय ओळखायचंय, नाम. तर नाम ओळखायचं म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला जी एखादी व्यक्ती आहे, व्यक्तीचं एखादं नाव वगैरे दिलं असं. ओके, ठीक आहे, याच्यात कोणतं नाव नाव दिसतंय आता, नाव काय, सीता. नाम कोणतं याच्यामध्ये, सीता नाव आहे. ठीक आहे, नाम कोणतं आहे, सीता आहे. ठीक आहे, अजून याच्यात नाव काय, फुले. ठीक आहे, सीता येऊ शकतं, फुले येऊ शकतं. ठीक आहे, हे काय तुमचे नाम आहे सगळे. इंग्लिशमध्ये याला काय म्हणता, इंग्लिशमध्ये याला म्हणतात नाऊन. ठीक आहे, हे सगळे नाउन्स असतात. सीता, फुले, हे सगळे काय नाउन तुमचे. ठीक आहे, नेक्स्ट. पुढचं आहे मुले मैदानात खेळतात. ठीक आहे, पुढचं काय वाक्य आहे, पुढचं वाक्य आहे मुले मैदानात खेळतात. ठीक आहे, याच्याने काय विचारलंय, याच्याने विचारलंय क्रियापद. ठीक आहे, क्रियापद विचारले. क्रियापद म्हणजे काय आहे, क्रियापद काय नाही जाता, क्रियापद म्हणजे कोणतं आलं पाहिजे, खेळणे, उठणे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, पिणे, खाणे.
हे सगळं काय आहे? हे सगळे मराठीमधले काय क्रियापद आहे, ठीक आहे. आणि इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो? वर्ब म्हणतो. काय म्हणतो? वर्ब. ठीक आहे. म्हणजे टू ईट, टू ड्रिंक, ठीक आहे. हे असे काय हे वर्ब आहे इंग्लिशमधले आणि हे मराठीतले. खेळणे, उठणे, पिणे, खाणे, ठीक आहे. इथं वर्ब कोणता आहे? सॉरी क्रियापद कोणतं आहे? खेळतात. खेळतात हा शब्द काय आहे? क्रियापद आहे, ठीक आहे. ते क्रिया दर्शवतात. ॲक्शन वर्ड्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला. ठीक आहे. नेक्स्ट घेऊ आता. तो पुढचं वाक्य आता. पुढचं वाक्य आता. पुढचं वाक्य आहे, तो हुशार मुलगा आहे. काय आहे? तो हुशार मुलगा आहे. यात ओळखायचंय आता विशेषण. काय? विशेषण काय ओळखायचंय? विशेषण ओळखायचंय. विशेषण म्हणजे काय? की एखादा स्पेशल वर्ड आहे. एखादा काहीतरी वेगळा शब्द असा, एखादी विशेष माहिती देतोय नामाची, ठीक आहे. काय देतोय? विशेष माहिती. इथं काय मुलाविषयी काय विशेष माहिती? की मुलगा काय एकदम हुशार आहे, ठीक आहे. मग हुशार हा काय शब्द तुमचा? विशेषण आहे, ठीक आहे. ठीक आहे. इथले बघा उत्तर. काय? हुशार. पुढे घेऊ आता. पुढे काय? मला पाणी टिंब टिंब आहे. ओके. पुढे बघू आता काय आहे. त्यांनी वाक्य सांगितले की वाक्य पूर्ण करायचं. ते सिंपल वाक्य आहे, ठीक आहे. तिथे काय येऊ शकतं? मला पाणी पाहिजे आहे किंवा कसं पण करून एक सिंपल वाक्य बनवायचंय. तुमच्या मताने तुम्ही ऑप्शनमधले जे ऑप्शन दिले असतील चेक करा बघायचे. मला पाणी पाहिजे आहे, ठीक आहे. हे सोपं वाक्य आहे. पुढे आता इथे प्रत्येक सब्जेक्टमध्ये समजा मराठी आहे, मराठीतले समानार्थी विरुद्धाचे शब्द आपण क्वेश्चन्स 5 घेतले. ग्रामर आहे, व्याकरणमधले 5 क्वेश्चन घेतले. आता पुढे आता वाक्य शुद्ध करा. मी शाळेत जातो आहे. आता हे सिंपल आहे वाक्य आपल्याला नॉर्मली पण लिहिता येईल. वाक्य कसं शुद्ध करायचं? मी शाळेत जात आहे ना, इथे हे कॅन्सल होऊन जाईल पुन्हा, ठीक आहे. काही मी शाळेत जात आहे. बरोबर? हे असं. शुद्ध करायचंय म्हणजे ते वाक्य नीट बरोबर लिहून लिहायचं असं. आता पुढे काय? वाक्प्रचार व म्हणी हे पण क्वेश्चन्स येतात. तुमची स्कॉलरशिप एक्झाम आहे, ठीक आहे. काय क्वेश्चन? डोळ्यात तेल घालून पाहणे. आता डोळ्यात तेल घालून पाहणे याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ असा असतो, ठीक आहे, की एखादी गोष्ट एकदम नीट, एकदम प्रत्यक्ष एकदम नीट बघणे, ठीक आहे. काय उत्तर लिहिले? खूप लक्षपूर्वक पाहणे, ठीक आहे. पुढे काय? थेंबे थेंबे तळे साचे याचा अर्थ काय? म्हणजे काय? तुम्ही एखादी गोष्ट प्रत्येक गोष्ट थोडं-थोडं करायचंय. उदाहरणार्थ काय? उदाहरणार्थ तुमचा अभ्यास आहे, ठीक आहे. तुमचा हा खूप मोठा अभ्यास आहे. तो अभ्यास तुम्ही काय केला पाहिजे? तुमचा अभ्यास आहे, ठीक आहे. तुम्ही काय केलं पाहिजे? दररोज थोडा-थोडा केला पाहिजे, बरोबर ना? दररोज थोडा-थोडा केला पाहिजे. ठीक आहे. दररोज थोडा-थोडा अभ्यास केला पाहिजे, ठीक आहे. किंवा तुमचा हा स्टडी आहे, दररोज तुम्ही थोडा-थोडा केला पाहिजे असं. आज थोडा, उद्या थोडा, परवा थोडा असं, ठीक आहे. थोडे-थोडे साठल्यास मोठे होते, ठीक आहे. आता पुढे काय? आता हे पुढे लेखनचे क्वेशन्स आहे, म्हणजे रायटिंग स्किल्सचे क्वेशन्स आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला होमवर्क असेल, ठीक आहे. माझी शाळेवर 5 वाक्य लिहायचे. माझी शाळा खूप सुंदर आहे. इथेच होमवर्क तुम्हाला इथेच आन्सर पण द्यायचे, ठीक आहे. उत्तर पण दिले. आमच्या शाळेत मोठे मैदान आहे. शिक्षक आम्हाला चांगले शिकवतात. आम्ही रोज प्रार्थना करतो. मला माझी शाळा खूप आवडते. ठीक आहे. हं. प्रामाणिक शब्दापासून वाक्य बनवायचं आता. काय? प्रामाणिक हा शब्द आहे. आता हे कसंही वाक्य बनवा तुम्ही, ठीक आहे. तुमच्या मताने तुम्ही कसंही वाक्य बनवू शकता. तो प्रामाणिक मुलगा आहे. तुम्ही कसे वाक्य बनवा. ती प्रामाणिक मुलगी आहे. कसे बनवा, ठीक आहे. आता काय? आनंद, आनंद या शब्दाला समानार्थी शब्द. आनंद या शब्दाला समानार्थी शब्द सुखी होऊ शकेल. सुखी, ठीक आहे. ठीक आहे. सुखी होऊ शकेल, की सुख म्हणा, खुशी म्हणा, ठीक आहे. जे असेल ते. नेक्स्ट काय? शब्दरचना. आता याच्यावर बघू काय क्वेशन्स आहे. खेळपासून क्रियापद. आता खेळ हा शब्दातला आहे. खेळपासून क्रियापद कसं आहे? खेळपासून क्रियापद खेळपासून काय होऊ शकतं? खेळणे येऊ शकतं, ठीक आहे.
खेळणे होऊ शकतं, बरोबर. जाऊ शकतं खेळणे. आता नेक्स्ट बघू. मुलगा याची काय प्रथमा विभक्ती. मुलगाची प्रथमा विभक्ती काय आहे? मुलगाची, ठीक आहे. आता पुढे काय? विद्यार्थी याचं काय लिहायचंय? स्त्रीलिंगी फॉर्म लिहायचंय, स्त्रीलिंगी रूप लिहायचंय. मग याचं काय? विद्यार्थिनी, ठीक आहे. विद्यार्थी याचं काय? मग स्त्रीलिंगी काय चालेल? विद्यार्थिनी, विद्यार्थिनी, ठीक आहे, असं, ठीक आहे. आता काय? रात्र प्लस दिवस जोड शब्द. तर मराठी सब्जेक्ट हाच एक सोपा शब्द स्कॉलरशिपच्या एक्झाम आहे, ठीक आहे. रात्री प्लस दिवस, रात्रंदिवस, ठीक आहे. अजून काय आता? विरामचिन्ह लावायचे. विरामचिन्ह म्हणजे काय? इंग्लिशमध्ये आपल्याला पंक्च्युएशन्स म्हणतो, ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला कॉमा कुठे लावायचा आहे, फुल स्टॉप कुठे लावायचा आहे, ठीक आहे. फुल स्टॉप कुठे लावायचा आहे, एक्सक्लेमेशन मार्क कुठे लावायचा, ठीक आहे. आता काय विचारलं याच्यामध्ये? अरे तू कुठे चाललास, ठीक आहे. इथे काय विचारलं? इथे प्रश्न विचारलाय. कुठे म्हणजे काय प्रश्न, म्हणजे शेवटला काय क्वेश्चन मार्क येईल. आणि अरे इथे थोडा फुल स्टॉप घेतला, थोडं थांबलंय कोणतरी, ठीक आहे. थांबलंय म्हटलं काय करायचं? कॉमा लावायचा, ठीक आहे. आता पुढे घेऊ. इंग्रजी विषयाचे ना 15 एकदम सोपे प्रश्न ते बघू आपण स्कॉलरशिपचे. काय? पहिला शब्द काय? सॉरी, पहिले इथून ग्रामर इंग्लिश झाला, ठीक आहे. पहिला शब्द आहे बॉय. बॉयचं आपल्याला लिहायचं प्लुरल फॉर्म. ही तुमचा कोणता फॉर्म आहे? हा तुमचा आहे सिंग्युलर फॉर्म. कोणता फॉर्म? सिंग्युलर. आणि हा कोणता आहे? प्लुरल फॉर्म आहे. एकवचन आणि एकवचन. इथे कसं आहे याचा प्लुरल फॉर्म? बॉय ना, बॉयचं काही नाही, बॉयज इथे एकच बॉय, इथं बॉयज, इथं खूप सारे मुलं आहे असं, ठीक आहे. एस लावला इथे बघा, ठीक आहे. राईट द प्लुरल फॉर्म ऑफ लीफ. काय? लीफ, पान. पानांचं कसं आहे आता? लीव्ज, ठीक आहे. आणि शेवटलं काय येईल? एफ काढून VES येईल, ठीक आहे. प्लुरल फॉर्म आहे, अनेक वचनी, ठीक आहे. पुढे काय? पुढे विचारले एक वाक्य दिलं तुम्हाला, शी डॅश डॅश गोइंग टू स्कूल, ठीक आहे. शी डॅश डॅश गोइंग टू स्कूल ना. मग कसं आहे वाक्य आता? इथं शी म्हटलं तर काय? इंग्लिशमध्ये काय असतं? ही, शी आणि काय? इट, ठीक आहे. हे काय सगळे? यांना सगळ्यांना वापरता इज वापरता. काय वापरता? इज वापरता, ठीक आहे. इथं काय आहे मग? इज. शी इज गोइंग टू स्कूल. इथं काय आहे? इज. तर पुढं काय? आणि जे दे असतं म्हणजे उदाहरणार्थ काय आहे बघा, दे, देला साठी काय वापरता? दे साठी वापरता आर. काय वापरता? आर. इथे काय येईल मग? दे आर, दे आर प्लेइंग क्रिकेट, ठीक आहे. दे आर प्लेइंग क्रिकेट. आता इथे विचारले बघा आपल्याला, चूज द करेक्ट वर्ड. बरोबर शब्द ओळखायचा आहे आपल्याला. आता इथं ना आपल्याला वापरायचं आहे आर्टिकल्स. काय वापरायचं आहे? आर्टिकल्स, ठीक आहे. काय वापरायचे? आर्टिकल्स. आर्टिकल्स कसे वापरायचे? इथं वापरला यू. यूचं प्रोनाऊन्सिएशन कसं असतं? उच्चार कसा असतो? अम्ब्रेला ना, अम्ब्रेला, अम्ब्रेला ना. इथं काय वापरलं? असं आलं प्रोनाऊन्सिएशन. अम्ब्रेला ना, मग इथं काय वापरता? ॲन वापरता. दिस इज ॲन अम्ब्रेला. काय? दिस इज ॲन अम्ब्रेला. काय? ॲन, ठीक आहे. इथे ॲन, डन. आता इथे अजून काही वाक्य आहेत बघू. चेंज इंटू पास्ट टेन्स. आता हे वाक्य पास्ट टेन्स मध्ये कसं करायचं? जर समजा हे वाक्य आहे आपलं, आय प्ले फुटबॉल, मी फुटबॉल खेळतो, ठीक आहे. ही पास्ट टेन्स मध्ये करायची आता, जे भूतकाळात करायचंय. मी फुटबॉल खेळलो, बरोबर. इथे काय करायचं? आय असं असं टाकायचं, ठीक आहे. प्ले ना, प्लेला, प्लेला पास्ट टेन्स मध्ये लिहायचं. प्लेला पास्ट टेन्स कसं आहे? प्लेड. कसं आहे? प्लेड. शेवटला काय लावायचं? ईडी लावायचं फक्त. PLAY ईडी लावायचा आणि पुढे फुटबॉल ॲज इट इज, फुटबॉल, ठीक आहे. आय प्ले फुटबॉल, आय प्लेड फुटबॉल. इथे ईडी लावायचं आहे, पास्ट टेन्स मध्ये होऊन जाईल, ठीक आहे. पुढे काय? अपोजिट वर्ड ऑफ बिग. तर बिगच्या अपोजिट वर्ड काय? स्मॉल. म्हणजे मोठा असेल तर काय? लहान. म्हणजे विरुद्ध शब्द विचारलाय. आता सिनोनिम ऑफ हॅपी. हॅपी म्हणजे काय? सिनोनिम विचारलंय म्हणजे काय? की समान शब्द विचारले हॅपी.
एखादी व्यक्ती हॅपी आनंदी आणि त्याचा काय समानार्थी शब्द तिने विचारलंय तुम्हाला समानार्थी शब्द काय विचारलंय समानार्थी काय त्याचं झालं ग्लॅड काय ग्लॅड ठीक आहे. आता बघायचंय आपल्याला सेंटेन्स मेकिंग आपल्याला पुढे करायचंय वाक्य कशी बनवायची ते बघायचं आता. वाक्य बनवायचे आता. मेक अ सेंटेन्स युजिंग ऑनेस्ट. ऑनेस्ट हा शब्द आहे ओके. ऑनेस्ट शब्द वाक्य बनवायचे. ही इज अन ऑनेस्ट बॉय. ही च्या ऐवजी तुम्ही घेऊ शकता शी इज अन ऑनेस्ट गर्ल. इथं फक्त गर्ल लिहायचं ठीक आहे. पुढे काय मेक अ सेंटेन्स युजिंग स्कूल. स्कूल हा शब्द वापरून एखादं वाक्य बनवायचे. आय गो टू स्कूल एव्हरी डे. सोपं वाक्य ठीक आहे. नेक्स्ट बघू आता. व्हॉट इज द कॅपिटल ऑफ इंडिया. ठीक आहे. थोडेसे टेक्स्च्युअल क्वेश्चन्स आहे ठीक आहे. व्हॉट इज द कॅपिटल ऑफ इंडिया. न्यू दिल्ली. हाऊ मेनी डेज आर देअर इन द वीक. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात 7. आता व्होकॅब्युलरी हा पार्ट आहे. इथून परत स्कॉलरशिपचे क्वेश्चन अजून. व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दार्थ हो आता. अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय. उदाहरणार्थ पहिले शब्द कोणता आला पाहिजे ए चा. म्हणजे शब्दाचं पहिलं लेटर मोजायचं. शब्दाचं पहिलं लेटर ठीक आहे. शब्दाचं पहिलं लेटर समजा इथं पहिला शब्द कोणता ऍपल ना. मग ऍपल कसं आहे पहिल्यांदा एखादं ए पहिल्यांदा आलं ना. एबीसीडी मध्ये ए पहिल्यांदा येतो बरोबर. त्याच्यानंतर कोणता येतो बी येतो बनाना येतो. त्याच्यानंतर काय मँगो येतो म्हणजेच एम येतो बरोबर ना. इथं एम आलं ठीक आहे. आता पुढे बघू. राईट द फेमिनाईन जेंडर ऑफ लायन. फेमिनाईन म्हणजे काय थोडक्यात स्त्रीलिंगी फॉर्म लिहायचा लायनचा. आता लायनचा स्त्रीलिंगी फॉर्म काय लायनिस. शेवटला ESS लावून द्यायचा. कळलं ठीक आहे. शेवटला काय लावायचा लायनिस म्हणजे ESS लावायचा ठीक आहे. पुढे घेऊ आता. आता हा लास्ट क्वेश्चन आहे ठीक आहे. राईट वन नाउन अँड वन व्हर्ब. एक नाउन लिहायचं आणि काय लिहायचं व्हर्ब लिहायचं. एक नाम आणि क्रियापद. नाउन काय आपलं बुक आणि वर्ब काय आपलं रन म्हणजे काय धावणे ठीक आहे. ठीक आहे. आता डेली आपण कंप्लीट स्कॉलरशिपची एक्झाम किती तारखेला आहे 22 फेब्रुवारीला ठीक आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत आता मी असे 3 ते 4 पेपर हा एक पेपर आहे स्कॉलरशिपचा ठीक आहे. असे किती पेपर सॉल्व्ह करून घ्या अजून 3 ते 4 पेपर सॉल्व्ह करून घ्या ठीक आहे. पेपर सॉल्व्ह करून घ्या तुमच्याकडून. ते झाल्यानंतर 22 तारखेनंतर ते पूर्ण मंथ पर्यंत म्हणजे 28 तारखेपर्यंत ठीक आहे. 28 तारखेपर्यंत 28 फेब्रुवारीपर्यंत मी घेणार इंग्लिश स्पीकिंगचे लेक्चर ठीक आहे. इंग्लिशचे लेक्चर्स ठीक आहे. धन्यवाद.